पण मला महामहिम राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर बोलायची संधी दिली याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपस्थित सर्व, आज या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटते, मी वणी विधानसभा मतदारसंघ संजय निळकंठराव देरकर या 76 वणी विधानसभामधून निवडून आलो। गेल्या 25 वर्षापासून स्वप्न पाहिलं होतं, निरंतरता ठेवली आणि 25 वर्षात 5व्या निवडणुका लढून आज या ठिकाणी मी विधानसभेत आलो आहो। मला याचा गर्व आहे आणि त्यासाठी मला माझ्या वणी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मी आभारी आहो। आज या ठिकाणी मला राज्यपालाच्या काही बाबीवरती बोलायचं होतं। 29 नंबरचा मुद्दा आहे, त्या ठिकाणी मला आज या ठिकाणी सांगावंसं असं वाटते की जी राज्यपाल महोदयांनी अभिभाषणावर बोलताना मी ही खरी माहिती आपल्याला आपल्या मतदारसंघातली देत आहो की जेव्हा मी या योजनेचा अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यात असं दिसून आलं की ही योजना जी आहे ती योजना माझ्या वणी मतदारसंघात 3 तालुके येतात, त्यात वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यात ही जलजीवन योजना या ठिकाणी कार्यान्वित आहे। फार चांगली योजना आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही फार संत गतीने आहे। गेल्या 2022 मध्ये ही योजना सुरू झाली, आज तागायत 333 गावात ही योजना सुरू झाली आहे आणि ही योजना सुरू होत असताना फक्त 61 गावात 62 गावात ही योजना पूर्ण झाली आणि 271 गावात ही योजना अजूनपर्यंत प्रलंबित आहे। त्याला प्रश्न विचारला की का बरं हा तुमचं प्रलंबित आहे, की कारण पाण्याची आता उन्हाळा येत आहे आणि या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते आणि या परिस्थितीत तुम्ही 2 वर्ष असताना का केलं नाही, तर त्यांनी निधीचा अभाव सांगितला। मला शासनाला विनंती करायची आहे की त्यांनी या योजनेला पूरक असा पैसा पुरवावा आणि ती योजना लोकोपयोगी असल्यामुळे त्यांना ती घरापर्यंत त्यांच्या पाणी जाण्याची योजना असल्यामुळे ही योजना त्यांनी कार्यान्वित करावी। आज या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे। त्याच पद्धतीने दुसरी, माझा हा तालुका हा कृषीप्रधान कापूस उत्पादक शेतकरी माझ्या या भागात असतात आणि या ठिकाणी CCIची खरेदी सुरू आहे। कापूस आता निघायची वेळ आली आहे, पूर्ण कापूस निघत असताना CCIची खरेदी फार हळूवार चालू आहे, तर ही केंद्र वाढवावी आणि प्रत्येकाला त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा हा माझी या ठिकाणी मागणी आहे। माझ्या या वणी मतदारसंघात शिंदोला गाव येते, त्या गावातली जमीन ही देवस्थानची जमीन असल्यामुळे तिथं जवळपास 2000 हेक्टर ही जागा देवस्थान कमिटीला असल्यामुळे तेथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून ती वहिवाट करत आहे आणि त्याला कापूस विकताना अडचणी जात आहे। त्या अडचणी दूर करायसाठी तहसीलदारांनी सुद्धा पत्र दिलं आहे, परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखवून हे CCI हे लक्ष देत नाही। तरी या शेतकऱ्यांचा कापूस हा विकल्या गेला पाहिजे आणि त्यांचा CCIनी घेतला पाहिजे, या पद्धतीचा आपल्याला विनंती आहे। आज या ठिकाणी आपल्याला सांगावंसं असं वाटते की माझ्या भागात शिरपूर पासून तर खांदल्यापर्यंत हा जो रस्ता आहे WCLचा एरिया, आमचा हा पूर्ण एरिया WCLचा असल्यामुळे या ठिकाणी ही दळणवळण फार मोठी आहे। 2 वर्ष झाले, 2 वर्ष काम होऊन सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत 2 वर्षात काम झाल्यानंतरही आज ते रस्ते खड्डेमय झाले आहे, तरी हे दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निर्देश द्यावे एवढंच आजच्या या प्रसंगी सांगतो आणि मला जी संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे। धन्यवाद। सर